नमस्कार, मी भारती मात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आणि आजची आपली रेसिपी आहे गव्हाच्या पिठाचा हलवा। खूपच सोपी रेसिपी आहे आणि अतिशय पौष्टिक सुद्धा। हिवाळा आहे तर रोज काहीतरी पौष्टिक तर खाल्लंच पाहिजे। तर विचार केला आज तुम्हाला हलवा दाखवूया। तर आजचा हलवा मी साखरेत न बनवता गुळामध्ये बनवणार आहे, कारण गुळ साखरेपेक्षा अतिशय हेल्दी, टेस्टी आणि शरीरासाठी खूप फायदेशीर सुद्धा असते। तर वेळ न घालवता पाहूया याची कृती आणि याला लागणारे साहित्य। पण सुरू करायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि मग साईडला छोटीशी बेल आयकॉन दिसेल ती सुद्धा हिट करा, त्याच्याने तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील। तर गव्हाच्या पिठाचा हलवा बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य। तर सर्वात आधी मी घेतलेला आहे गव्हाचं पीठ, एक छोटी वाटी म्हणजे जवळजवळ 50 ते 60 ग्राम आहे। गव्हाचं पीठ इझिली सर्वांच्या घरी अवेलेबल असतं। गव्हाचं पीठ जर आपण एक वाटी घेतलेली आहे तर गूळ पण आपल्याला समान प्रमाणातच घ्यावं लागेल। म्हणजे जर 60 ग्राम गव्हाचं पीठ आहे तर 60 ग्राम गूळ घ्या। तूप घ्यायचं आहे आपल्याला जवळजवळ 30 ग्रॅम, म्हणजे जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे त्याचं अर्धा प्रमाण आपल्याला तूप घ्यायचं आहे। पण जर तूप तुम्हाला जास्तीच आवडत असेल तर तुम्ही जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढंच तुम्ही तूप घेऊ शकता, कारण तूप शरीरासाठी चांगलंच असतं, तर त्याच्यामध्ये काही नुकसान नाही। काजू घेतलेले आहेत मी 10 ते 12। तुम्हाला आवडत असेल तुम्ही बदाम, पिस्ता, मनुका सुद्धा याच्यामध्ये घालू शकता। शेवटी आपल्याला घ्यायचं आहे 1 चमचा वेलची जायफळ पूड। आता सर्वात आधी पाण्यामध्ये गूळ मिक्स करूया। तर जेवढं गूळ घेतलेलं आहे त्याचं 3 पट पाणी घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये गूळ मिक्स करा आणि एक चांगली उकळी घ्या। आपल्याला पाक बनवायचा नाही आहे, फक्त गूळ मिक्स करायचं आहे। तर मीडियम ते हाय फ्लेमवर ठेवून पाण्याला चांगली उकळी येऊ द्या। तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे, गूळ व्यवस्थितपणे मिक्स झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण वेलची जायफळ पूड घालूया। वेलची जायफळ पूड घातल्यानंतर गॅस स्विच ऑफ करा। तुम्हाला जर घाई असेल आणि लवकरात लवकर बनवायचं असेल तर तुम्ही सायमल्टेनियसली सुद्धा हे करू शकता, म्हणजे एकीकडे गुळाचं पाणी बनवू शकता आणि एकीकडे गव्हाचं पीठ सुद्धा भाजून घेऊ शकता। पण सर्वांना मल्टीटास्क जमत नाही म्हणून मी वन ॲट अ टाईम दाखवते। आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि झाकण देऊन ठेवूया। आता आपण गहू भाजून घेऊया, तर त्याच्यासाठी आधी तूप गरम करूया। तूप मी जेवढं प्रमाण सांगितले त्याच्यापेक्षा मी अर्धा भाग सध्या तरी घेतलेला आहे, कारण नंतर आपण तूप याच्यामध्ये थोडं थोडं करून घालणार आहोत। तूप गरम होताच याच्यामध्ये आता आपण काजू भाजून घेऊया। तर काजू हलकं असं ब्राऊन होईपर्यंत, म्हणजे थोडंसं कलर चेंज होईपर्यंतच भाजायचं आहे। हार्डली थोडे सेकंड्स लागतात। तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे। आता साईडला काढून ठेवूया। आता याच तुपात गहू भाजून घेऊया। गहू भाजताना विस्तव कमी ठेवा, फास्ट ठेवू नका आणि गव्हाच्या पिठाचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। आणि भाजताना मधून अर्धा 1 चमचा याच्यामध्ये तूप घाला, कारण सुरुवातीला आपण थोडंसंच तूप घेतलं होतं। तर आता मधून अर्धा 1 चमचा तूप याच्यामध्ये घालायचं आहे। जसं मी सांगितलं तुपाचं प्रमाण तुमच्यावर आहे, जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही याच्यामध्ये जास्तीचं तूप घालू शकता, त्याच्याने हलवा बिघडणार नाही, इनफॅक्ट आणखीन चविष्ट होईल। पण ॲज इफ हेल्थ कॉन्शियस आहे म्हणून मी प्रमाणातच याच्यामध्ये तूप घातलेलं आहे। साधारण 15 मिनिटं लागतात पिठाचा कलर चेंज होण्यासाठी। तुम्ही बघू शकता पिठाचा कलर चेंज झालेला आहे, लाईट ब्राऊन कलर आलेला आहे आणि याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तूपसुद्धा मध्ये घातलं होतं, त्याच्यामुळे पिठाचा टेक्स्चरसुद्धा बदललेला आहे। तुम्ही बघू शकता खूप असं ओलावा आलेला आहे पिठाला। आता ह्याच्यामध्ये आपण गुळाचं पाणी घालूया। गुळाचं पाणी घातल्यानंतर कंटिन्युअसली स्टर करत राहा आणि विस्तवसुद्धा कमी ठेवा, फास्ट ठेवू नका। हळूहळू तुम्हाला दिसेल का पूर्ण गुळाचा जो पाणी आहे ते ॲब्झॉर्ब होतोय पिठामध्ये। पाण्याचं प्रमाण कमी करायचं नाही आहे गुळामध्ये, त्याच्यामुळेच हलव्यामध्ये ओलसरपणा आहे आणि खाताना सुद्धा घास बसत नाही। पूर्ण पाणी आपण ओतलेलं आहे याच्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता ॲब्झॉर्ब होतोय ॲज वेल ॲज आता पॅन हलवा सोडतोय, हे बघा। आणि असं सोडल्यानंतर ती एक साईन आहे की आपला हलवा रेडी आहे, रेडी टू सर्व। तुम्ही बघू शकता पॅन एकदम क्लिअर झालेला आहे, कसं मिक्स होतोय, म्हणजे किती व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये ओलसरपणा आहे। तर आता आपण याच्यामध्ये घालूया थोडीशी वेलची जायफळ पूड आणि भाजलेले काजू। काजूचे मी छोटे छोटे पीसेस केलेले आहेत, तुम्हाला आवडत असेल तुम्ही अखंडसुद्धा घालू शकता। काजू व्यवस्थितपणे याच्यामध्ये मिक्स करा आणि याच प्रकारे तयार होतोय आपला गव्हाच्या पिठाचा हलवा। याच्यामध्ये गूळ घातल्यामुळे कलरसुद्धा छान आलेला आहे। साखरेचं पाणी घातल्यानंतर एवढा लाईक प्रॉपर प्रॉमिनंट कलर येत नाही, थोडंसं फिकस कलर असतो, पण प्रत्येकाची आपली आपली एक वेगळी टेस्ट असते। तर गरम गरम हलवा सर्व करा
आणि जर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटांनी शेअर करायला विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आणि हां, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण नक्कीच फॉलो करा. थँक्यू.